नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलवर. आज आपण पेशवे काळातील एका खास गोष्टींबद्दल बोलणार आहोत. 3.5 शहाणे होय. सखाराम पंत बोकील, देवाजी पंत चोरगडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस या चार असामान्य व्यक्तींनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात आपली छाप सोडली. पण या 3.5 शहाणे का म्हणतात आणि नाना फडणवीस अर्धे शहाणे असं का म्हटलं गेलं? या अर्ध्या तासाच्या प्रवासात आपण या चारही व्यक्तींच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि मराठा साम्राज्याबद्दल दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत. पेशवा काळात मराठा साम्राज्य हा भारतभर पसरलेलं होतं, पण या विशाल साम्राज्याची सांभाळण्याची बुद्धिमत्ता, कूटनीती आणि योद्धाच्या कौशल्याची गरज होती. याच कामगिरीसाठी ओळखले गेले ते 3.5 शहाणे. मित्रांनो, व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सखाराम पंत बोकील पेशव्यांचे विश्वासू कारभारी आणि मुत्सद्दी, जे योद्धा आणि प्रशासक दोन्ही होते. देवाजी पंत चोरगडे नागपूरकर भोसल्यांचे सहकारी आणि कूटनीतिज्ञ, ज्यांनी पूर्व भारतात मराठ्यांचा प्रभाव वाढवला होता. विठ्ठल सुंदर, निजामांचे दिवाण आणि बुद्धिमत्तेचे चतुराईने वापर करणारे नेते. नाना फडणवीस, पेशव्यांची प्रमुख मुत्सद्दी आहे, ज्यांना अर्धे शहाणे म्हणतात कारण ते तलवारीने लढले नाहीत, पण त्यांची कूटनीती अप्रतिम होती. अर्धे शहाणे हा शब्दप्रयोग नाना फडणवीसांसाठी वापरला गेला कारण ते युद्धभूमीवर नव्हते, पण त्यांचं राजकीय डोकं मराठा साम्राज्याला स्थिर ठेवण्यात मोलाचं ठरलं. सखाराम पंत बोकील, ज्यांना सखाराम बापू म्हणून ओळखलं जातं, हे पेशवाईतील एक प्रमुख कारभारी होते. त्यांचं पूर्ण नाव सखाराम भगवंत बोकील असं होतं. ते नाना फडणवीसांपेक्षा वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ होते आणि त्यांचा पेशवाईवर दीर्घकाळ प्रभाव होता. सखाराम पंतांनी पेशवा दरबारात स्थिरता आणली. विशेषतः नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर आणि रघुनाथरावांच्या बंडाच्या काळात ते योद्धा आणि मुत्सद्दी दोन्ही होते, ज्यामुळे त्यांना पूर्ण शहाणे मानलं गेलं. त्यांनी मराठी साम्राज्याचा प्रशासकीय आणि सैन्य व्यवस्थेत सुधारणा केल्या. राघोबा दादांच्या महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता, ज्यामुळे पेशवाई टिकून राहिली. विशेष गोष्ट, सखाराम पंतांचा प्रभाव इतका होता की त्यांना नाना फडणवीसांनी काही काळ कैदेतही ठेवलं होतं, पण त्यांच्या योगदान पेशवाईच्या बहराच्या काळात महत्त्वाचं ठरलं. देवाजी पंत चोरगडे, ज्यांचा उल्लेख काही ठिकाणी जिवाजी पंत चोरगडे असा होतो, हे नागपूरकर भोसल्यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांना मराठा साम्राज्याचा पूर्व भारतात विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली. देवाजी पंतांनी नागपूरकर भोसल्यांच्या पूर्वेकडील स्वाऱ्यांमध्ये भाग घेतला, ज्यामुळे मराठ्यांचा प्रभाव ओडिसा आणि बंगालपर्यंत वाढला. त्यांनी कूटनीती आणि युद्ध कौशल्याने मराठ्यांचा दबदबा कायम ठेवला. त्यांचा शहाणपण आणि पराक्रम यामुळे त्यांनी पूर्ण शहाणे मानले गेलं. विशेष गोष्ट, देवाजी पंतांनी नागपूरकर भोसल्यांच्या मर्जीत स्थान मिळवलं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेने मराठ्यांचा प्रभाव वाढवला. विठ्ठल सुंदर, ज्यांचं पूर्ण नाव विठ्ठल सुंदर परशुरामी होतं, हे निजामांचे म्हणजेच मीर निजाम अली खान असफ जहाँ दुसरे दिवाण यांचे दिवाण होते. त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने मराठा साम्राज्याला निजामांच्या दरबारात प्रभावी ठरवलं. विठ्ठल सुंदर यांनी निजामांच्या लढाईत सल्ले दिले, ज्यामुळे मराठ्यांचा दक्षिणेतील प्रभाव वाढला. त्यांनी कूटनीती आणि युद्ध कौशल्याने मराठ्यांचा दबदबा कायम ठेवला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं सुंदर नारायण परशुरामी असं होतं आणि त्यांचा वारसा विठ्ठल सुंदर त्यांनी पुढे नेला. विशेष गोष्ट, विठ्ठल सुंदर यांनी निजामांच्या दरबारात मराठ्यांचं प्रतिनिधित्व करताना आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला, ज्यामुळे पूर्ण शहाणे मानले गेलं. बाळाजी जनार्दन म्हणजे नाना फडणवीस हे पेशवाईंचे प्रमुख मुत्सद्दी नेते. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1772 रोजी साताऱ्याला. त्यांचा मराठ्यांचा मॅकियावेली म्हणून ओळखलं जातं कारण त्यांची कूटनीती अतुलनीय होती. नाना फडणवीस, माधवराव
पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवा दरबारात स्थिरता आली. पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर त्यांनी हा तह घडून आणला ज्याने मराठ्यांना शांतता मिळवून दिली. सालबाईच्या तहानुसार त्यांनी पुण्यात नानापेठ विकसित केली आणि बेलबाग, नातूबाग यासारख्या बागा बांधल्या. त्यांनी इंग्रज, निजाम आणि मराठा सरदारांमध्ये तणाव हाताळला. विशेष गोष्ट, नाना फडणवीसांना अर्धे शहाणे म्हणत असले तरी त्यांचं कर्तृत्व पूर्ण शहाण्यापेक्षा कमी नव्हतं. त्यांनी मराठा साम्राज्याला अनेक संकटांमधून वाचवलं होतं. या 3.5 शहाण्यांचं महत्त्व म्हणजे मराठा साम्राज्याला आपल्या बुद्धिमत्तेने, कूटनीतीने आणि पराक्रमाने एक उंचीवर नेलं. सखाराम पंत बोकील यांनी प्रशासन युद्धकौशल्याने पेशवाईला स्थिरता दिली. देवाजी पंत यांनी पूर्व भारतात मराठ्यांचा प्रभाव वाढवला. विठ्ठलपंत सुंदर यांनी निजामाच्या दरबारात मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. नाना फडणवीसांनी कूटनीतीने मराठा साम्राज्याला संकटामधून बाहेर काढलं. या चारही व्यक्ती मराठा साम्राज्याच्या वैभवात मोलाचा वाटा उचलला. त्यांचं कर्तृत्व आजही आपल्याला प्रेरणा देतं. मित्रांनो, पेशवाईच्या काळातील 3.5 शहाण्यांबद्दलचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? सखाराम पंत, देवाजी पंत, विठ्ठलपंत सुंदर आणि नाना फडणवीस यांनी मराठा साम्राज्याला आपल्या बुद्धिमत्तेने आणि कर्तृत्वाने अजरामर केलं. तुम्हाला यापैकी कोणत्या व्यक्तीचं योगदान सर्वात प्रेरणादायी वाटलं? खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, असेच मराठा इतिहासाचे रंजक किस्से जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.